फोटोमध्ये जे जोडपं दिसत आहे, पती हा भारतीय सैन्य दलात शिपाई म्हणून नोकरी करतो, तर पत्नी गृहिणी म्हणून संसार करते. अतिशय आनंदी असलेल्या जोडप्याविषयी सर्वांच्या मनामध्ये समाधान. मात्र मे 2026 मध्ये पती हा सैन्य दलातून 45 दिवसाची सुट्टी घेऊन त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आला. कुटुंबामध्ये आई आणि वडिला यांची तब्येत खराब असल्यामुळे तो 45 दिवस गावाकडे राहिला आणि काही दिवसात सुट्ट्या संपणार आहेत. त्यामुळे पत्नीला म्हणाला की मी नोकरीला रुजू होण्यापूर्वी आपण सैनिकी कॅन्टीनमधून काही सामान भरू, म्हणजे पुन्हा परत येईपर्यंत कोणत्याही वस्तूची घरात गरज भासणार नाही. पत्नी देखील आनंदाने पती बाहेर फिरायला घेऊन चाललाय म्हणून तयार होते. दोघेही पती पत्नी शॉपिंगच्या कारणामुळे घराच्या बाहेर पडतात. मात्र संध्याकाळ झाली तरी दोघेही परत येत नाहीत. त्यावेळी शाळेतून मुले घरी आलेली असतात. पत्नीचा मोबाईल घरीच असतो. त्याचवेळी घरी मावशींचा फोन येतो. मुले फोन उचलतात आणि आई बाबा हे दोघेही शॉपिंग करायला गेले आहेत असं सांगतात. रात्री उशीर झाला तरी दोघेही घरी परत येत नाहीत. तेव्हा पुन्हा मुलांच्या आजीचा फोन येतो. मात्र तरीही पती पत्नी घरी येत नाहीत. तेव्हा सासू जावयाला फोन लावते. तेव्हा जावई फोन उचलतो आणि आम्ही खरेदी करण्यासाठी कॅन्टीनला आलो होतो, पण माझी बायको इथून कुठेतरी गायब झाली आहे. तेच मी तिचा शोध घेत आहे, ती काही सापडत नाही. तिने मोबाईलसुद्धा बरोबर आणलेला नाही. हे ऐकून सासूबाई परेशान होते, हैराण होते आणि थेट जावयाचं घर गाठते. दुसरा दिवस उजळतो. तेव्हा जावई तर घरी आलेला नसतो, मात्र त्याचा मोबाईल नंबर देखील बंद आढळून येतो. तेव्हा सासूबाई थेट पोलीस स्टेशन गाठतात. त्या ठिकाणी पहिल्यांदा कॅन्टीनमधून मुलगी गायब झाली आणि त्यानंतर जावई हे देखील गायब झाले आणि त्यांचा मोबाईल देखील बंद आहे अशा प्रकारची तक्रार पोलिसांना देतात. तेव्हा पोलीस या प्रकरणात लक्ष घालतात. तेव्हा एक धक्कादायक माहिती समोर येते आणि गायब झालेला जावयाचा शोध जेव्हा लावला जातो तेव्हा फार उशीर झालेला असतो, कारण जावई हा त्याच्या सैन्य दलात रुजू झालेला असतो. पोलीस त्यांच्या वरिष्ठाची परवानगी घेऊन त्या सैनिकाला 22 जुलै 2026 रोजी ताब्यात घेतात. तेव्हा पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकते, कारण पत्नी बरोबर या सैनिकाने एवढं क्रूर कृत्य केलेलं असतं की त्याची कल्पनासुद्धा कोणी करू शकणार नाही. जाणून घेऊ की या जे भारतीय सैनिक आहेत त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात आदर असतो, मात्र याच सैनिकाने काय क्रूर कृत्य केलं ते. नमस्कार, मी जनार्दन राऊत आणि तुम्ही पाहतात क्लिक टू न्यूज. उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा जिल्ह्यातील हिम्मतपूर या ठिकाणी रमाकांत यादव यांचं बालपण गेलं. त्यानंतर त्यांनी सैन्य दलामध्ये भरती होण्यासाठी मेहनत घेतली आणि रमाकांत यांच्या प्रयत्नाला यश देखील आलं. रमाकांत याला पहिली पोस्टिंग मिळाली होती जम्मू काश्मीर राज्यात. रमाकांत यांच्या घरी त्यांचा लहान भाऊ कुलदीप आणि आईवडील राहतात. 2 बहिणी रीना आणि रीमा या दोघींचंही लग्न झालेलं आहे. त्यामुळे घरामध्ये रमाकांत यांना नोकरी लागल्यामुळं घरातील परिस्थिती सुधारायला सुरुवात झाली होती. घरी शेती होती. शेतीचं काम भाऊ कुलदीप करत होता. त्यामुळे रमाकांत याला नोकरी लागल्यामुळं त्याच्या लग्नाचा विषय घरी निघण्यास सुरुवात झाली आणि रमाकांत याला एटा गावच्या सोनाली नावाच्या तरुणीचं स्थळ आलं. 2015 मध्ये सोनालीचं लग्न रमाकांत याच्याबरोबर अतिशय थाटामाटात लावून देण्यात आलं. सुट्टीचा कालावधी कमी असल्यामुळं लग्न झाल्यानंतर काही दिवसातच रमाकांत हा ड्युटीवर निघून गेला. पती ड्युटीवर निघून गेल्यामुळं पत्नी सोनी ही काही दिवस माहेरी तर काही दिवस सासरी राहू लागली. त्यानंतर 1 वर्षानंतर रमाकांत याने पत्नी सोनालीला बरोबर घेऊन जायचं ठरवलं आणि 2 वर्ष तो पत्नीला घेऊन नोकरीच्या ठिकाणी क्वार्टरवर राहू लागला. नोकरीचा कालावधी वाढत गेल्यानंतर रमाकांत याच्या बदलीच्या हालचाली होण्यास सुरुवात झाली आणि याच वेळी पत्नी सोनी ही गरोदर राहिली. तेव्हा रमाकांत याने पत्नीला माहेरी सोडलं, पण सोनाली आता पतीबरोबर राहण्याची सवय लागली होती. त्यामुळे तिला सासरी राहणे अवघड जाऊ लागलं होतं. दोघांमध्ये वाद होण्यास याचमुळे सुरुवात झाली. त्यामुळे रमाकांत हैराण झाला. रमाकांत याला वाटत होतं की सोनाली जर सासरी राहिली तर ती शेती आणि आईवडिलांच्या तब्येतीची काळजी घेईल, कारण वडिलांना कॅन्सर झालेला होता. त्यामुळे त्यांना फरीदाबाद या ठिकाणी रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. तर आई हिम्मतपूर या ठिकाणी राहत होती, पण सोनालीला ते मान्य नव्हतं. ज्या प्रकारे दोघांमध्ये वाद वाढायला सुरुवात झाली होती त्यावेळेस सोनाली हिने सासरी राहण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर मग रमाकांत याने आग्रा येथील एटा शहरामध्ये आग्रा रोडवर एक घर भाड्याने घेतलं. घर भाड्याने घेतल्यानंतर सोनाली मुलगा त्या ठिकाणी राहू लागले. आता दोघेही किरायाच्या घरात राहू लागले होते. याच काळात पती रमाकांत याची पश्चिम बंगाल येथील जलपाईगुडी येथे बदली झाली होती. पती रमाकांत यांची बदली झाल्यानंतर तो 4 महिन्यानंतर पत्नीला भेटायला आला. मात्र पतीपासून लांब राहिलेल्या सोनालीमध्ये भरपूर बदल झालेला त्याला दिसला. त्यामुळे त्याच्या मनामध्ये पत्नी सोनालीविषयी वेगवेगळे विचार येण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला तर तो काही बोलला नाही, पण जेव्हा सोनाली हिला मुलगी झाली त्यावेळी रमाकांत याच्या डोक्यात वेगळाच प्रकाश पडायला सुरुवात झाली. नोकरीच्या निमित्ताने रमाकांत बाहेर राज्यात
जाऊ लागला होता. आई गावाकडे होती, वडील फिरोजाबादला आणि भाऊ शेतीमध्ये. अशा प्रकारे घरातील सर्व कारभार विस्कटलेला होता. मुले मोठी झाल्यानंतर त्यांना एटा शहरात शाळेत प्रवेश घेण्यात आला होता. त्यांचं शिक्षणही त्या ठिकाणी सुरू झालं होतं. मात्र अधूनमधून सुट्टी घेऊन रमाकांत हा पत्नीला भेटायला येत होता. पण त्याच्या मनात असलेली शंका त्याला प्रत्येक दिवस शांत बसून देत नव्हती. पत्नी शहरात एकटी राहते, तिचा कोणाशी काहीतरी संपर्क होत नाही ना, असं म्हणून तो प्रत्येक वेळी पत्नीचा मोबाईल तपासून पाहायचा. त्यावेळी रमाकांत आणि सोनाली यांच्यामध्ये भांडण सुरू व्हायचं. सोनालीच्या मोबाईलमध्ये जे काही फोटो रमाकांत यांनी पाहिले होतं, त्यामुळे त्याच्या डोक्यात संताप निर्माण झाला होता आणि तो पत्नीबरोबर भांडण सुरू करू लागला. त्यावेळी सोनी मात्र पतीच्या संशयाला काहीच उत्तर देत नव्हती. वर्षामागून वर्ष निघून गेले. सोनी आणि रमाकांत यांच्या लग्नाला 11 वर्षांचा कालावधी झाला होता. रमाकांत हा 26 मे 2026 रोजी 45 दिवसाची सुट्टी काढून पत्नीला भेटायला आला होता. पत्नीला भेटायला आल्यानंतर तो गावाकडे गेला. गावाकडे काही दिवस राहिला. त्यानंतर सुट्टी संपण्यापूर्वी शेतीची वाटणी करायची आहे म्हणून त्याने पुन्हा 15 दिवसाची सुट्टी वाढवून घेतली. त्यानंतर तो पुन्हा पत्नी मुले राहत असलेल्या एटा शहरात गेला. शेवटचे 7 दिवस माझ्याकडे शिल्लक आहेत, त्यामुळे आपण आग्रा इथून सैनिकी कॅन्टीनमधून तुला सामान भरून देतो, जेणेकरून पुन्हा सामान आणण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे त्याने पत्नीला आवरावर करायला सांगितलं. 6 जुलै 2026 रोजीचा दिवस उजडला होता. रमाकांत यांनी त्याची मुलगा मुलगी या दोघांनाही शाळेत सोडलं आणि पत्नी सोनालीला घेऊन आग्राच्या दिशेने निघाला. शहरातून बाहेर पडण्यापूर्वी त्याने त्याचा मित्र अजय याला बरोबर घेतलं. अजय याला पाहून सोनाली हैराण झाली, कारण पती पत्नीमध्ये हा तिसरा कोण असं म्हणून ती परेशान झाली होती. मात्र अजय यालाही आग्रा इथे जायचं असल्याचं रमाकांत यांनी सांगितलं. तिघेही गाडीत बसून आग्रा शहराकडे निघाले. सर्वजण आनंदाने गप्पा मारत असताना रमाकांत यांनी पत्नीकडे तिच्या प्रियकराचा विषय छेडायला सुरुवात केली. त्यावेळी सोनाली हैराण झाली. माझा कोणीही प्रियकर नाही, घरी भांडण करतात, किमान आता गाडीत तरी शांत बसा, असं म्हणून सोनालीने शब्द वापरताच रमाकांत यांचा पारा चढायला सुरुवात झाली. माझ्या पाठीमागे तुझं काय प्रकरण सुरू आहे ते मला कळतंय. तुझ्या मोबाईलमध्ये सर्व काही प्रायव्हेट जे काही फोटो वगैरे आहेत मी ते सगळं पाहिलेलं आहे, असं म्हणून सुरू झालेला वाद मारामारीपर्यंत पोहोचला. रमाकांत यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली आणि पत्नी सोनालीला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. याचवेळी रमाकांत याचा मित्र अजय हे सर्व पाहत होता, पण त्याने भांडण काही थांबवलं नाही. रमाकांत याचा राग एवढा अनावर झाला की त्यांनी पत्नी सोनालीचा गळा दाबायला सुरुवात केली. त्याचवेळी मित्र अजय याने सोनालीचे हात धरले, त्यामुळे तिला हालचाल देखील करता आली नाही. गाडीतच सोनालीचा मृत्यू झाला आणि रमाकांत याच्या डोक्यात जे संशयाचं भूत होतं ते आता कुठे शांत झालं होतं. आता सोनालीचा तर मृत्यू झालेला होता, तिच्या मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावायची असा विचार ह्या दोघांच्याही मनात आला. आणि त्याचवेळी आग्रा महामार्गावरून प्रवास करत असताना त्यांना एक मोठा कालवा दिसला. त्या कालव्यात सोनालीचा मृतदेह त्यांनी फेकून दिला आणि तिथून पुढे रमाकांत त्याचा मित्र अजय हे आग्रा शहरात गेले. शाळा सुटल्यानंतर सोनालीचे दोन्ही मुले घरी आले होते. घरी आल्यानंतर त्यांनी घरात प्रवेश केला, तेव्हा त्यांना त्यांच्या मावशीचा म्हणजे रागिणीचा फोन आला, कारण सोनालीने तिचा मोबाईल घरीच ठेवलेला होता. मुलांनी फोन उचलला आणि आई बाबा दोघेही आग्रा शहरात गेल्याचं सांगितलं. आता संध्याकाळ झाली होती. रमाकांत आणि सोनाली हे घरी आले नव्हते, त्यामुळे रमाकांत यांच्या सासूने रमाकांत यांना फोन केला. तेव्हा त्याने सांगितलं की सोनाली ही कॅन्टीनमधून अचानक गायब झाली. 6 जुलै रोजीची ती रात्र निघून गेली आणि दुसऱ्या दिवशी 7 जुलै रोजी रमाकांत यांची सासू सरोजा देवी या एटा शहरात आल्या. मात्र दुसऱ्या दिवशी जावाई रमाकांत याचाही मोबाईल बंद आला. त्यानंतर सरोज देवी यांनी नातेवाईकासह एटा पोलीस स्टेशन गाठले आणि त्या ठिकाणी मुलगी सोनाली आणि जावाई बेपत्ता असल्याची तक्रार दिली. आता ज्या गाडीमध्ये दोघे पती पत्नी गेले होते त्या गाडीचा नंबर देखील देण्यात आला होता. त्यानुसार एटा पोलिसांनी त्या गाडीचा शोध घेत असताना ती गाडी 9 जुलै 2026 रोजी सिकंदराबाद या ठिकाणी आढळून आली. पोलिसांनी ती कार ताब्यात घेतली. तेव्हा त्या कारमध्ये बांगड्याचे काही काचाचे तुकडे आढळून आले. आता सोनालीच्या आई आणि नातेवाईकांनी बांगड्याचे तुकडे पाहिल्यानंतर गाडीत काहीतरी भयंकर घटना घडली हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणात सर्व बाजूने तपास करायला सुरुवात केली. तेव्हा सोनालीचा पती हा पश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडी येथे सैन्य युनिटमध्ये नोकरीला रुजू झाल्याचं कळालं आणि हाच संशय पोलिसाच्या मनात बसला. आणि त्यानंतर तपासाची चक्र जेव्हा पश्चिम बंगालच्या दिशेने वळवली गेली आणि 22 जुलै 2026 रोजी रमाकांत याला ताब्यात घेतलं. त्यावेळेस रमाकांत याला तर वाटलं होतं की सैन्य दलात रुजू झाल्यानंतर पोलीस त्याला पकडणार नाहीत,
मात्र जे काही पुरावे पोलिसांच्या हातात लागले होते त्यानुसार रमाकांत याला अटक करण्यात आली होती. त्याला एटा पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. पत्नी एटा शहरात एकटी राहत होती. तिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय मनात होता. तिच्या मोबाईलमध्ये नको ते फोटो होते, त्यामुळेच तिला संपवल्याचं रमाकांत याने स्पष्टपणे पोलिसांना सांगितलं. आता पोलिसांनी रमाकांत याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला मदत करणारा मित्र अजय यालाही ताब्यात घेतलंय. मात्र ज्या प्रकारे रमाकांत याने सर्व प्रकरणाचा कोणाला सुगावा लागणार नाही अशा पद्धतीनं सोनालीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती आणि नंतर पत्नी हरवली म्हणून त्यानं नाटक केलं होतं. मात्र ज्या गाडीत तिला संपवण्यात आलं त्याच गाडीत झटापटी करत असताना ज्या बांगड्याचे तुकडे सापडले तोच मुख्य पुरावा पोलिसांच्या हाती लागला आणि रमाकांत याच ठिकाणी पकडला गेला. पत्नी सोनालीला रमाकांत यांनी ज्या कालव्यात फेकून दिलं होतं त्या कालव्याला मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलेलं होतं. त्यामुळं सोनालीचा मृतदेह 24 जुलै 2026पर्यंत सापडलेला नव्हता. अजूनही तिचा शोध घेतला जात आहे. देशाच्या सीमेवर रक्षणासाठी तैनात असलेला एक फौजी ज्याच्या वर्दीवर देश विश्वास ठेवतो, पण जेव्हा हाच फौजी आपल्या घरात संशयाचे जाळं विणतो तेव्हा काय घडतं हेच आपण या घटनेवरून जाणून घेतलं. सैनिक पतीनं असं हत्याकांड घडून आणलं की ज्यामुळं संपूर्ण देश हादरून गेला आहे. मित्रांनो, यामध्ये आपल्याला गुन्हेगारीला प्रोत्साहन द्यायचं नाही अथवा कोणाचे चारित्र्य देखील हनन करायचं नाही, परंतु ज्या पद्धतीचा मनात संशय होता तो मनातला संशय जर त्याने मनात काढून टाकला असता आणि स्पष्टपणे सोनालीशी संभाषण केलं असतं तर एवढं मोठं कांड घडलं नसतं. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही देखील तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि नंतर पुन्हा भेटूया नवीन घटनेसह. तोपर्यंत धन्यवाद.